हॅलो, नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपवरनं तुम्ही ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र. कार्यक्रम चालू आहे युववाणी आणि आज या कार्यक्रमामध्ये आम्ही आहोत तुमच्यासोबत. मी प्रीती आणि मी तुषार. वृत्तवेध, व्यक्तिवेध आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी अशा 3 सेगमेंट्समध्ये आपण यशोदर्पणमध्ये चर्चा करत असतो. परंतु आजचा यशोदर्पण काही खास आहे. आजच्या यशोदर्पणमध्ये आपल्यासोबत आहेत खास पाहुणे विजय रहाणे सर. स्पर्धा परीक्षांशी संबंधित अनेक महत्वाच्या, मग त्या मानसिकतेबाबत असोत किंवा अभ्यासाबाबत असोत, अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. ऐकूयात प्रीतीने विजय रहाणे सरांसोबत केलेली ही महत्वपूर्ण चर्चा. यशोदर्पण. यशोदर्पण. आज या कार्यक्रमामध्ये गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आपला एक मित्र आलाय जो स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय. आपला हा मित्र आहे विजय रहाणे. नमस्कार विजय, कार्यक्रमामध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. हो, नमस्कार प्रीती. धन्यवाद मला कार्यक्रमात आमंत्रित केल्याबद्दल. लोणी कॉलेज येथे ॲग्री बायोटेक्नॉलॉजी शिकलोय मी आणि त्याच्यानंतर मी त्या क्षेत्रात मास्टर्स केलं एमटेक राऊरी विद्यापीठ येथे. त्याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षांचं प्रिपरेशन करतोय. मागच्या वर्षी मी UPSCची मेन्स दिलेली आहे. मी 2.5-1 वर्ष दिलेला होतो. त्याच्यानंतर कोविड नंतर मी इकडे आलोय पुण्यामध्ये. सध्या चालू आहे प्रिपरेशन. आपला जो कार्यक्रम आहे यशोदर्पण, याच्यात आपण स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड करंट अफेअर्स डिस्कस करत असतो. पण सध्या सिच्युएशन अशी आहे की स्पर्धा परीक्षा सारख्या पोस्टपोन होत आहेत, खास करून MPSCच्या परीक्षा. तर या संदर्भातच तुझ्याशी बोलायचं होतं. MPSC आणि UPSCची थोडीशी ओळख करून देशील का आपल्या मित्रमैत्रिणींना? हा, MPSC आणि UPSC हे एक्झाम घेणाऱ्या बॉडीज आहे. त्या कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे दोन्ही. एक तर सेंट्रल गव्हर्नमेंटची जी एक्झाम घेते केंद्र सरकारची, तर ती युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतात त्याला. UPSC आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो. आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे स्टेट लेव्हलला आहे. तर ह्या 2 बॉडीज काय करतात, केंद्र सरकारच्या ज्या टॉप लेव्हलच्या ज्या ब्युरोक्रॅटिक पोस्ट असतात किंवा पोलीस सर्व्हिसेसच्या ज्या पोस्ट असतात ते UPSC भरत असते. त्या 2 सर्व्हिस असतात, एक ऑल इंडिया सर्व्हिसेस आणि नंतर सेंट्रल सर्व्हिस, अशा 2 सर्व्हिसेस UPSC भरते. त्याच्यानंतर असिस्टंट कमांडंट, CS ह्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा UPSC करते. आणि महाराष्ट्र लेव्हलवर तहसीलदार, त्यानंतर डेप्युटी कलेक्टर, नायब तहसीलदार, PSI, STI ह्या स्पर्धा परीक्षेच्या आयोजन महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन करत असते. सध्या स्पर्धा परीक्षांकडे तयारी करणाऱ्या मुला मुलींची संख्या फार वाढतीये. तर याच्याबद्दल तुला काय वाटतं की आता अचानक एवढी संख्या का वाढायला लागली आहे? ते मागच्या काही 5-6 वर्षापासून ही गोष्ट आपल्याला दिसून आली. पूर्वी कसं फक्त आर्ट साइडचे मुलं किंवा ऍग्रिकल्चरचे मुलं या स्पर्धा परीक्षा करायचे आणि त्यांना दुसरे ऑप्शन त्या क्षेत्रात एवढे नव्हते, त्याच्यामुळे ते स्पर्धा परीक्षा करून सरकारी पोस्ट वगैरे मिळवायचे. पण त्याच्यानंतर इंजिनिअरिंग, मेडिकल हे पोरं यायला लागले. खास करून एक परिणाम झाला की मीडियाचा इन्फ्लुएन्स, की आपल्याला सरकारी अधिकाऱ्याला आपल्या सोसायटीमध्ये खूप पॉवर्स आहे, म्हणजे स्टेटस आहे एक चांगलं, की सरकारी अधिकारी आपल्या मध्ये लग्नाच्या यात पण लोक सरकारी अधिकारी आहे की याला प्रेफरन्स देतात. किंवा सोसायटीमध्ये पण खूप रिस्पेक्ट असतो की एखादा सरकारी अधिकारी आला, साहेब आले, तर तलाठी असो किंवा कुठलाही ग्रामसेवक जरी असला की साहेब आले, साहेबांना स्टेटस. आणि एक ब्रिटिश गुलामगिरीचे एक परिणाम आहे की ब्रिटिशांच्या काळात पोलिसांना आणि कलेक्टरला एक खूप प्रमाणात पॉवर दिलेल्या होत्या आणि त्याच पॉवर बऱ्यापैकी कंटिन्यू झाल्या नवीन स्वातंत्र्य भारतात सुद्धा. आणि ते एक कारण आहे, बरेच लोक पॉवरसाठी या क्षेत्रात येत आहे, बरेच लोक सोशल स्टेटससाठी येत आहे. आणि दुसरं एक पैसा पाणी, एक सेक्युअर लाईफ असते. नंतर बरेच लोक की सेकंड दुसरा ब्लॅक मनी वगैरे हेच, ते पण आता किती जरी नाही म्हणलं ते नाकारता येत नाही या क्षेत्राविषयी. हे असे अनेक कारण आहेत. पण मागच्या कित्येक वर्षात काय आलं की अनेक जे अधिकारी झाले आणि ते खास करून क्लासेसनी त्यांचा उपयोग करून घेतला की वेगवेगळ्या ठिकाणी भाषणं देऊन त्यांची भाषणं त्यांच्या मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्म पब्लिश करून गावाकडच्या मुलांना, वेगवेगळ्या क्षेत्रात मुलापर्यंत हे लोकांची सक्सेस पोहोचवला. आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना आता प्रत्येक जण आपल्या जॉबमध्ये प्रॉब्लेम मध्ये असतोच, प्रायव्हेट मध्ये असो कुठे असो, बरेच जण या क्षेत्रात यायला लागले. ते एक महत्वाचं कारण झालंय. दुसरं पिअर प्रेशर. तुम्ही बघा, गावात एखादा जर मुलगा आसपास आपला अधिकारी झाला किंवा कोणी PSI जरी झाला की आपले पण घरचे म्हणतात तू पण काय एक्झाम देत नाही. किंवा आता मी राऊरी विद्यापीठात होतो, ते सगळे मुलं हाच अभ्यास करतात. मग तिथं बरेच मुलं सायंटिस्ट रिसर्च करायला आलेले असतात, PhD करायला आले असतात,
पण तेही कालांतराने एमपीएससीचा ऍग्रिकल्चर एक्झामचा अभ्यास करायला लागतात. हा, एक हा. प्रिय प्रेशर निर्माण होतं. प्रायव्हेट जॉबवाल्याला नातेवाईकात, घरी, आपल्या मित्रांमध्ये तेवढा रिस्पेक्ट नसतो जो एखादा सरकारी अधिकाऱ्याला असेल. बरोबर मग आहे. ते एक प्रेशर तयार होत असतं. न्यूज मीडिया बघा तुम्ही. आता माझा एक मित्र IFS झाला. त्याची घरची परिस्थिती अतिशय चांगली होती. चांगला बॅकग्राऊंडचा मुलगा, घरचा व्यापारी वगैरे. पण जेव्हा त्याची स्पर्धा परीक्षेनंतर IFS झाला, ती स्टोरी लिहिलं गेले की त्याच्याकडे खूप स्ट्रगल होता. कॉलेजला सायकल वापरायचा अरे किंवा बापरे. त्यांनी खूप संघर्ष केला, घरची परिस्थिती नव्हती. अशा गोष्टी ज्या मीडियामध्ये ज्या एक प्रकारचे फेक असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की खूप गरीब क्लासचे मुलं इकडे येतात हा, हा. आणि त्या मुलांना आकृष्ट करण्याचं काम अशा प्रकारे न्यूज मीडिया करत असतो. आणि कोचिंग क्लासेस तर माहिती, त्यांचा तर बिझनेसच आहे तो, की ते वेगळे इन्स्पिरेशनल भाषण ठेवून, इव्हेंट ठेवून मुलांना आकर्षित करायचा प्रयत्न करतात. कारण की जितकी जास्त संख्येने मुलं येतील तितक्याप्रमाणे कोचिंग क्लासेस चालणार आहे. आता दिल्लीचा एक क्लास आहे, नुसत्या ते एका क्लासेससाठी एका क्लासेसमध्ये 10,000 हजारच्या बॅचेस चालतात आणि बापरे. एका मुलांची फी जवळजवळ 2.25 लाख अशापर्यंत असते. मग हा जो मोठा मार्केट असतो, करोडो रुपयाचं मार्केट आहे, त्यात आकर्षित करण्यासाठी ते सगळ्या प्लॅटफॉर्मवर ऍड करत असतात. ह्या वेगवेगळ्या कारणामुळे स्पर्धा परीक्षा घेण्यात मुलांचा कल वाढत चाललाय. म्हणजे थोडक्यात स्पर्धा परीक्षा हा एक स्वप्नांचा बाजार बनला असं आपण म्हणू शकतो. हो, स्वप्नांचा बाजाराचा आहे. कारण की तुम्ही कसं एक वन नाईट हिरो बनून जातो माणूस. जेव्हा तुम्ही एखादी परीक्षा करता, किती वर्ष संघर्ष, आणि तुम्ही पास झाले की लगेच त्या मुलांचं नाव पेपरमध्ये येणार, त्याचे इंटरव्ह्यू घ्यायला लगेच मीडिया जाणार किंवा मग सगळीकडे पाहुण्या रावळा तिकडून त्याला हजारो फोन येणार, फेसबुक, व्हॉट्सअप सगळीकडे कॉंग्रॅच्युलेशन. प्रत्येकाला ती इच्छा असतेच ना, जो करणारा आहे त्याला, की अरे यार मला पण हे पाहिजे, ही गोष्ट पाहिजे, की एकदा एक्झामचा स्ट्रगल आहे पण एकदा झालं का झालं. बिझनेसमध्ये कसं तुम्हाला कंटिन्यू लाईफ टाईम स्ट्रगल आहे किंवा एखाद्या दुसऱ्या क्षेत्रात, पण इथं कसं एकदा तुम्ही झाले की तुम्ही हिरोच आहे. म्हणजे तुम्ही काम करा नका करू पण त्या एक सेक्टरमध्ये तुमचा आदर असतोच. आणि मग होणार की खूप कमी मुलं होणार ना, जेवढ्या जागा निघणार तेवढेच, जेव्हा लाखोनी मुलं, मग ते जे फेल झालेल्या मुलांचं काय, हा तो प्रश्न आहे. आणि हाच स्वप्नांचा बाजार करत पुढचे मुलं आहेत, त्याच्यानंतर दुसरे त्यांना एखादा पास झालेला असतो त्यांच्या आसपास, मग तो त्याला सांगतो तू कर बा, तू होशील. असं करत करत हजारो लाखोंच्या संख्येने मुलं वाढतच चालली. बरोबर. मला असं वाटतं की बेरोजगारी पण हे यामागचं एक कारण असू शकतं. हो, बेरोजगारी तर आहेच. भारतात मध्ये आपल्याला जी 1991 नंतर जी ग्लोबलायझेशन झालं, की त्यात अशी अपेक्षा होती की इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये खूप जॉब क्रिएट होतील, पण त्या प्रमाणात जॉब तेवढे झाले नाही. तेवढे फॉरेन कंपन्या आल्या पण नाही, किंवा मग गव्हर्नमेंटच्या पॉलिसी चुकल्या असतील, किंवा बरेच कारण आहे त्याला. आणि लोकसंख्या आपली खूप असल्यामुळे की तेवढ्या लोकांना अकोमोडेट करण्याची क्षमता पण नाही कुठल्या इंडस्ट्री. आणि ऑटोमायझेशन नंतर खूप लोकांना फायर करण्यात आलं. तुम्हाला आता लॉकडाऊन मध्ये माहिती असेल की IT प्रोफेशनल कितीतरी वर्क फ्रॉम होम कंपन्या चालल्या सगळ्या, आणि कितीतरी मित्रांना आता फायर, त्यांना परत जॉब सुद्धा भेटत नाही त्या लेवलचा, जिथून त्यांना फायर केलंय. तर हे ऑटोमायझेशन झालंय आणि लोकांची गरज पण कमी होत चालली. आणि आपल्या मध्ये की लिटरसीचा टक्का वाढत चाललाय दरवर्षी. जे मग शिक्षित मुलं काय करणार, ते मुलं तर गावात जाऊन शेती करायची इच्छा पण नसते आणि त्यासाठी घरच्यांनी पाठवलेलं पण नसतं, कारण की शेतीतला संघर्ष वगैरे पाहूनच घरच्यांना शिकून दुसरं काहीतरी करतो. चला मग दुसरा क्षेत्र कोणतं यासाठी की जे सगळ्यांसाठी ओपन आहे. कारण की स्पर्धा परीक्षेला तुम्हाला कुठल्याही क्षेत्रातलं ग्रॅज्युएशन लागतं, इंजिनिअरिंगचेच पाहिजे, मेडिकलचेच पाहिजे असं काही नाही. फक्त स्पेशलिस्ट जे एक्झाम सोडल्या तर बाकीचं कोणताही विद्यार्थी देऊ शकतो. आणि मग शेवटी जे बेरोजगार आहे वेगळ्या क्षेत्रातले, ते सगळे इकडे आकृष्ट होतात की नाही चला बाकीचं नाही होईल पण एक गव्हर्नमेंट जॉब राहील, लाईफ टाईम सिक्युरिटी राहील, ह्यानी पण बेरोजगार लोक बरेच संख्येने इकडे येतात. बरोबर. आणखी एक याच्यातला पार्ट असा आहे की टेक्निकल बॅकग्राऊंडचे मुलं ज्यांना चांगलं करिअर आहे ते ऑलरेडी त्यांचे प्रायव्हेट सेक्टर मधले जॉब सोडून स्पर्धा परीक्षा करताना दिसतात. याच्या मागचं कारण काय वाटतं? हो, मी दिल्लीला असताना हे खूप बघितलंय. म्हणजे खास करून तुम्ही आपल्या ज्या टॉपच्या इन्स्टिट्यूट्स आहे, ज्या प्रीमियर इन्स्टिट्यूट, IIT किंवा एम्स, जी मेडिकलसाठी टॉपची इन्स्टिट्यूट आहे दिल्लीची, तर इथले मुलं पण, आम्ही जिथे क्लासेसला होतो किंवा आम्ही जिथे टेस्ट सिरीज लावलेल्या जातात, बऱ्याच प्रमाणात तिथले मुलं असायचे. हेच कारण की प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबची सिक्युरिटी नाही राहिली. आणि ते प्रायव्हेट सेक्टरचं काय असो, पण ह्या स्पर्धा परीक्षेचे अट्रॅक्शन जे क्रिएट केलंय, मार्केट जे आपण आधीच जो विषय बोललो की क्लासेसवाल्यांनी किंवा मीडियाने जी एक इमेज तयार केली किंवा फेम मिळती. आता तुम्ही कुठलाही युट्यूब एखाद्या टॉपरचं वगैरे भाषण बघा, त्याला मिलियन्स मध्ये व्ह्यूज असतात. बरोबर. म्हणजे एखादा सेलिब्रिटी होऊन जातो माणूस. आणि जी पॉवर मिळती, कुठलाही तुम्ही आता एखादा खूप हुशार मुलगा त्यांच्या कॉलेजचा टॉपर आहे वगैरे, तर त्याला असं वाटतच नाही की आपल्याला पॉवरफुल पोझिशन. आता माझ्या इथलं BJ मेडिकलचे मित्र आहे काही, तर ते पण त्यांचं मास्टर्स करताय तिकडे, 10-10 वर्ष त्यांनी MBBSच्या मास्टर्स मध्ये वगैरे पूर्ण घातलंय शिक्षणात, पण तरी पण त्यांना वाटतं की नाही IAS झालं पाहिजे. आणि मग 1-2 वर्ष करतात, पण मग ते मॅनेज होत नाही ना तिकडचं तुमचं शिक्षण, हे जे मग त्यांना पण फेल्युअर आहे. ते एक
फ्रस्ट्रेशनचं काळ होऊ द्या, तर तुम्ही दुसरं करिअर फील्ड निवडतात आणि त्यात सक्सेस होऊ शकत नाही. पण येण्याचं कारण हेच आहे की ह्या क्षेत्राची फेम आणि त्याची जी बरोबर. पॉवर वगैरे जी मिळते, जी बाकी क्षेत्रात तुम्ही एका डॉक्टर होऊन तुम्ही तेवढ्या लेवलला करा, पण मी कलेक्टर झालो तुम्ही पूर्ण जिल्हा सांभाळेल असं एक स्वप्न पाहतो माणूस, किंवा तो बरोबर. एक दाखवला जातो ते क्लासेसच्या मार्फत. आणि त्यांचं सक्सेस रेशो पण, आता मी रिपोर्ट वाचला युपीएससीचा, तर आता जे सक्सेस रेशो आहे तर तो 86% जे मुलं आहे ते इंजिनियर होत आहे युपीएससी मध्ये पास, कारण की ते ऑलरेडी त्यांनी स्पर्धा परीक्षा दिलेल्या असतात, जसे IITचे एक्झाम्स दिलेले असतात, जेई दिलेले असते, टोफेल, ह्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा ते क्रॅक केलेल्या असतात त्यांनी ऑलरेडी, खूप घासलेले असतात ते मुलं बाकीच्या क्षेत्रांच्या तुलनेत. त्याच्यामुळे त्यांची ऍप्टिट्यूड जास्तच असणार, त्यांच्यामुळे त्यांचं सिलेक्शनचं प्रमाण जास्त आहे. पण ते किती जरी जास्त असलं तर लाखो मुलं बाहेर पडणार आहेत, त्यातले जागा असतात 700-800, तेवढेच मुलं सिलेक्ट होणार ना, मग त्यात पण त्यांचं फेल्युअर होतं. म्हणजे आमचे जे क्लासचे टीचर होते ते मोस्टली IITian होते, त्यांनी अभ्यास केला युपीएससीचा आणि नंतर ते काही पास झाले आणि अटेम्प्ट संपून गेले, मग त्यांनी क्लासेसमध्ये शिकवायला सुरू केलं. असंही बऱ्याच स्टोरीज. या अनुषंगानं पुढचा प्रश्न मला असा विचारायला आवडेल की साधारण दरवर्षी किती जागा निघतात आणि किती मुलं सिलेक्ट होतात, हा सक्सेस रेशो काय आहे नेमका? सगळ्यांची एक्झाम मध्ये जवळजवळ अशी स्थिती, पण मी जी युपीएससीची एक्झाम जी केली प्रॉपर आणि तिचे मी रिपोर्ट, त्यांचे आयोग दरवर्षी एक रिपोर्ट पब्लिश करते की किती मुलांनी एक्झाम दिली, कोणत्या बॅकग्राऊंडचे झाले सिलेक्ट किंवा कशा जागा होत्या. त्यांनी सांगितलं होतं की एक साधारण 10 लाखाच्या आसपास मुलं फॉर्म भरतात युपीएससीचे. त्यात जे पोरं दोन्ही पेपर देतात, म्हणजे बरेच मुलं तर अपसेंट असतात युपीएससीला, कारण की सगळ्यांनाच एक हाऊस असते, पण ते सेंटर दूर असल्यामुळे काही बरेच जण जातात. त्यात 5.5 लाख वगैरे मुलं दोन्ही पेपर देतात. बरेच मुलं पहिला पेपर सोडून दुसरा पेपर देतच नाही. आता ह्या 5.5 लाखांमध्ये मेन्स जी परीक्षा असते युपीएससीची, तिला जाणार किती, एक 10,000 पर्यंत मुलं जातात. आणि त्यानंतर इंटरव्ह्यूला जात असतात एक 2,500 मुलं. म्हणजे 2.3चा असा रेशो युपीएससी सध्या. पहिले तो 3चा होता, एका पोस्ट मागे 3 मुलं घ्यायचे ते इंटरव्ह्यूसाठी, पण आता 2.3 घ्यायला लागले, त्यांनी कमी केलाय तो रेशो. पण 800च्या आसपास जागा निघतात. म्हणजे साधारण 10 लाख लोक जे फॉर्म भरतात त्यांच्या मागे फक्त 700 ते 800 मुलांचं सिलेक्शन फायनल होणार आहे. आता त्यात पण पुढची गोष्ट, त्यात काही सगळे लोक IAS होणार नाही. स्वप्न काय पाहिलेले प्रत्येकांनी की मी IAS होणार, IPS होणार, पण मग पुढचे जे नॉन फेम पोस्ट आहे, जशा पोस्टल सर्व्हिस मधल्या पोस्ट आहे, काही मिलिटरीच्या आहे की जिथे तुम्हाला पब्लिक किंवा IRS ही पोस्ट आहे, तुम्हाला तिथे डिपार्टमेंट नाव नसतं, डिपार्टमेंटचं नाव आहे, तुम्ही काही जरी काम केलं ना तर त्या पोस्टला फेम नाही, म्हणजे पब्लिक तुमचं नाव म्हणून तुमचं काही ओळख नसते त्या डिपार्टमेंटमध्ये. तर त्याच जागा जास्त असतात. IASच्या असतात साधारण 100-180, तितक्याच IPSच्या असतात, आणि नंतरच्या जागा असतात त्या दुसऱ्या. आणि तिसरी अशी केडर सिस्टीम असते की तुम्हाला एकदा या स्टेटमध्ये टाकलं त्या स्टेटमध्ये आयुष्यभर जॉब करावं लागतो. लाखोनी मुलं येत आहेत, 10 लाख मुलं येत आहेत, त्यात सिलेक्शनचं 700-800 प्रमाण आहे. आणि त्यात पण सॅटिस्फाईड पोस्ट नाही मिळाली तर सॅटिस्फाईड स्टेट नाही मिळालं तर किती मोठं फ्रस्ट्रेशन असतं त्या लाईफमध्ये. म्हणजे तुम्ही पोस्ट काढून सुद्धा त्यात सॅटिस्फाय नसतात बरेच मुलं. बरोबर आहे. हा, तर म्हणजे एवढ्या प्रमाणात हा रेशो 0.001%चा रेशो आहे हा, की जो फॉर्म भरणारा वर्ग आहे किंवा जो अभ्यास करणारा वर्ग आहे, जो क्लास करणार आहे, आणि त्याच्यापैकी फक्त सिलेक्शन होतात ते 0.001% मुलं. आणि हेच गणित सगळीकडे. आता एमपीएससीला 2.5 लाख फॉर्म येतात दरवर्षी, आणि त्यातले जागा असतात एमपीएससी 200-300. आता कधी आम्ही एक ऍग्रिकल्चरची एक्झाम दिली, 59 जागा होत्या. आता कधी कधी STIच्या 30-40 जागा येतात. म्हणजे अशा प्रत्येक एक्झामच्या त्या व्हेरी होत चालतात. आणि त्यात पण कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन वेगळं असतं, फिमेलचं रिझर्वेशन वेगळं असतं, ओपनला किती जागा राहतात त्या वेगळ्या असतात. ते दिसायला तेवढ्या जरी जागा असल्या तर त्यातल्या काही 10% इतक्याच जागा आपल्याला वाटायला त्या कॅटेगरीच्या मुलांना वाटायला येत असतात. बरोबर. तर आता जी मुलं अभ्यास करतायत त्यांना काय सांगशील तू, की सध्या तर सिच्युएशन फार निगेटिव्ह आहे, सगळ्यांना फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, सारख्या एक्झाम्स पोस्टपोन होत आहेत. मग ह्या मुलांनी काय करावं, कुठल्या क्षेत्राला प्राधान्य द्यावं किंवा स्वतःचं मूल्यमापन कसं करावं, याच्याबद्दल काय सांगशील? तोच महत्वाचा प्रश्न. इथं कसं होतं, स्पर्धा परीक्षेत तुम्ही इथं आले, एक तुमचा ग्रुप तयार होऊन होतो, मित्रमंडळ तयार होतं, एक कम्फर्ट झोन तयार होतो. रोज त्याच लायब्ररी जायचं, तोच अभ्यास करायचा, तेच पुस्तक वाचायचं, तीच मेस, नाश्ता पाणी, एक निवांत असतं माणूस. त्याला ते वर्षामागून वर्ष कशाचं हे कळत नाही बऱ्याच जणांना. तर आता याचं मूल्यमापन करूया, कारण की हे जो टाइम गेलाय तुमचा, परत तुम्ही नवीन करिअर जर निवडणं, तुम्हाला स्ट्रगलला टाइमच उरणार नाही ना, कारण की सेटलमेंटची वेळ आलेली असते आयुष्यात. घरचे लग्नासाठी पाहत असतात, किंवा तुमचं पण फॅमिली सपोर्ट कमी कमी होत जातो नंतरच्या काळात. बऱ्यापैकी मुलं शेतकरी बॅकग्राऊंडचे असतात. तर ह्या मुलांनी स्वमूल्यमापन करण्याचं खूप गरज आहे, की आपण ह्या क्षेत्रात 4-5-6 वर्ष, काही वर्षापासून प्रिपेअर करतोय, पण आपले खरंच रिझल्ट आहे का, आपण मेन्स दिलेले आहे का, किंवा आपला रिझल्ट किती मार्कावून गेला, की आपण इंटरव्ह्यू दिला. आता बरेच मुलं मी बघितलं की जे 5-5-6 वर्ष प्रिपेअर करतात, पण त्यांची कोणतीच
प्रिलिम्स सुद्धा क्लिअर होत नाही, जी पहिली एक्झाम असते. तर ह्या 3 स्टेजमध्ये तुम्ही कोणत्या स्टेजपर्यंत पोहोचलेला आहात, खरंच तुम्ही त्या अभ्यासाला तेवढा न्याय दिलाय की तुम्हाला ती गोष्ट जमते का, हे पण क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. कारण की आपण एक सोशल त्या प्रेशर किंवा पेअर प्रेशरमुळे आलेलो आहे, पण ती गोष्ट जमेलच आपल्याला असं पण नसतं. आणि त्याच क्षेत्रातले मुलं मग परत तू होशील रे, हुशार आहे तू, पण असं काही नाही. आता कित्येक IIT टॉपर्स मुलं असतात, त्यांच्या सेक्टरमध्ये एकदम टॉप असतात, पण UPSC मध्ये फेल होऊन जातात, कारण की त्या एक्झामची डिमांड वेगळी. त्याच्यामुळे तुम्ही क्रॉस चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की तुम्ही जसे जसे वय वाढत जाईल तसे तसे तुमचे बाकीचे करिअरचे ऑप्शन निघून जातात. आता बघा, गोदरेज कंपनीची पॉलिसी काय की 27 वर्षाच्या वरचा घेत नाही ते कोणताही जॉबला, फक्त मॅनेजरियल पोस्ट सोडल्यावरच्या तर ते घेत नाही. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या कंपनीत 27 वर्षात झाला चालतो तो मुलगा, पण आम्ही 27च्या आताच आम्ही कॅच देम यंग त्यांची पॉलिसी असते, जे यंगर लोकांना ते कॅच करतात. आता तुम्ही जर एखादा टेक्निकल इंजिनियर झालाय आणि तुम्हाला प्लेसमेंटची ऑफर आहे आणि तुम्ही जर 4-5 वर्ष गॅप घेतला, नंतर तुम्ही ती प्लेसमेंट घ्यायला तुम्हाला ती मिळणारच नाही ना, कारण की ऑलरेडी फ्रेशर मुलं अवेलेबल, त्यांना तुमच्यापेक्षा बेटर मुलं. त्या क्षेत्रात जर तुम्हाला दुसरं करिअर ऑप्शन आहे, तुमचं इकडे जर काही तुमचा सक्सेस नसेल, कारण की मागचं तुम्ही बघू गव्हर्नमेंट 2 वर्षात तर कोरोनामुळे किती लोकांचे हाल झाले. 6 वेळा स्टेट गव्हर्नमेंटने एक्झाम पुढे नेली, कारण काही असो, पण 6 वेळा मुलांचे प्रिपेअर करायचे, हॉल तिकीट काढायचं. मी 2 वेळा रेल्वेचं तिकीट काढून ठेवलं. मी दिल्लीला असल्यामुळे मी नागपूरचं सेंटर दिलं, तर 2 वेळा तिकीट काढलं आणि ते कॅन्सल करावं लागलं मला. म्हणजे असे प्रत्येकाचे जे हाल झाले ते मुलांनी स्वमूल्यमापन करणे गरजेचे की आपण खरंच सक्सेस होतोय का, आपला त्यात ऍप्टिट्यूड आहे का, आपले टेस्टचे मार्क्स कसे येत आहे, किंवा मागच्या एक्झामचे रिझल्ट आपले पॉझिटिव्ह आहेत का, की आपल्याला होप्स आहे का खरंच आपण होऊ शकतो, म्हणजे ऑब्जेक्टिव्हली तुम्ही होऊ शकतात का, तुम्ही खरंच तो अभ्यास करताय का, तुमचं मन लागतंय का, लायब्ररीत 10-12 तास तुम्ही बसू शकताय का आज सुद्धा. आता PSI ची परीक्षा आली महिनाभरात, तुम्ही बसताय का खरंच, का तुम्ही बाहेरच गप्पा मारताय, इकडे फिरताय, की तुम्हाला मन लागत नाही अभ्यासात, आणि मग निर्णय घ्यावा की आपण या क्षेत्रात राहायचं की आपण दुसरं करिअरचं ऑप्शन चूज करायचं. आणि हा लवकर निर्णय जितक्या लवकरात लवकर तितकं त्यांच्यासाठी तो चांगला असेल, कारण की दुसऱ्या करिअरमध्ये पण स्ट्रगल करावंच लागणार आहे इनिशियल स्टेजला, कुठलाही तुम्ही क्षेत्र निवडलं. राईट. तर फायनली आपला खरं तर गप्पा मारायचा वेळ संपत आलाय. हा टॉपिक फार मोठा आहे, पण तरी सुद्धा आपल्याला थोडंसं आपण टाइम लिमिट पाळूयात. जाता जाता मुलांना काय संदेश देशील, जे या क्षेत्रात येऊ बघतायत किंवा जे ऑलरेडी या क्षेत्रात आहेत, या सगळ्यांना एकत्र असं काय सांगशील? हा, तर माझं तर म्हणणं आहे की नवीन मुलांनी उगाच जसं मागच्या 5-6 वर्षात जे मुलं येत आहे की बा ते आधीच ठरवून घेतात, की काही मुलं तर 10वी-12वी पासून क्लासेस लावतायत, की त्यांनी या क्षेत्रात एक ऑप्शन म्हणून पाहावं, पण फक्त ह्या क्षेत्रच ठरवून तुम्ही एज्युकेशन घेऊ नका किंवा आधीच डोक्यात ठरवून घेऊ नका. तुमचं एक प्लॅन बी करिअर चांगलं सेट करून घ्या. जर तुम्ही या क्षेत्रात आलेही भविष्यात आणि फेल झाले तर तुमच्याकडे एक बेटर ऑप्शन पाहिजे. जर तुम्ही नवीन येत आहे तर तुम्ही टाइम लिमिट घालून ठेवा स्वतःला, 1-2 वर्ष 3 वर्ष, की खरंच 1-2 वर्षात माझा परफॉर्मन्स आहे का, माझे रिझल्ट येत आहे का, मला मार्क्स पडताय का, आणि मी तेवढं डेडिकेशन देतोय का त्या एक्झामसाठी. आणि 2-3 जर तुम्ही देत नसाल तर मग तुम्ही पार्ट टाइम करा एक्झाम, म्हणजे तुमचा जॉब सिक्युअर करून किंवा तुमचा काही बिझनेसमध्ये थोडा टाइम देऊन काय असेल ते, किंवा शेती कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जे असाल त्या क्षेत्राला वेळ देत नाही. कारण की तुम्ही ह्यात जर 5-7 वर्ष घातले आणि परत नवीन क्षेत्रात तुम्ही संघर्ष कर, ती वेळ पण राहिली नसती, घरचे पण तुम्हाला वेळ देत नाही, आणि मग तुम्हाला ती फ्रस्ट्रेटेड लाईफ जगावं लागते पूर्ण. त्याच्यामुळे ह्या क्षेत्रात फक्त कोणी आपला सिनियर झालंय किंवा आपला मित्र झालाय किंवा आपल्या गावातला एखादा मुलगा झालाय किंवा याचं भाषण ऐकलंय मी इन्स्पायर झालोय, तर असं होऊन नाही येतात. तुम्हाला खरंच त्या क्षेत्राची आवड आहे का, तुम्हाला प्रशासकीय अधिकारी म्हणून लोकांचे जीवन बदलायचंय, काही प्रशासनात बदल घडवायचा आहे का, चॅलेंजिंग जॉब आहे तो स्वीकारायला तयार आहात का तुम्ही, तरच त्या मुलांनी यावं. तुमचे करिअरचे प्लॅन बी चांगल्या प्रकारे प्रिपेअर ठेवा. क्लासेसची फी 2-2, 2.5 लाख पर्यंत गेलेली UPSCची. घरचे किती घरच्यांचे जे हाल होतात, कारण की सगळे विचारत असतात त्यांना गावाकडे, आणि तुम्हाला पण विचारणारे असतात. ते जे मानसिक जे फ्रस्ट्रेशन येतं ते पूर्ण फॅमिली बर्डन असतं. हे टाळण्यासाठी तुम्ही या क्षेत्राकडे जरी यायचं असलं तर एक तर दुसऱ्याच ऐकून येऊ नका. तुमची जर इनसाईट असेल, तुम्हाला आवडत असेल प्रशासकीय जॉब, तरच या. आणि आले तर तुमचं एक प्लॅन बी करिअरचा ऑलरेडी तयार ठेवा, मग या क्षेत्रात उतरा. आणि स्वतःला टाइम लिमिट घाला, कारण की UPSCने अटेम्प्ट वाढवून ठेवले, MPSCने एज वाढवून ठेवलं, 43 पर्यंत एज वाढव, म्हणजे माणूस फार म्हातारा होत चालतो, प्रौढ होत जातो, त्यावेळेस परीक्षा द्यायच्या का, त्यांनी एज वाढवलं म्हणून तुम्ही पण ते एक्झाम द्यावेत असं काही नाही. आपला एक यंग एज असतो, 2-3 वर्ष तेवढ्या द्याव्या, त्यात परफॉर्मन्स येत असला तर कंटिन्यू करावं, नाहीतर दुसरं आपलं क्षेत्र लवकर स्विच करावं लवकरात लवकर, म्हणजे जे लाईफ टाइम जे फ्रस्ट्रेशन येणार आहे ते तुम्ही अवॉइड करू शकता. थँक्यू व्हेरी मच विजय. आज तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं, आणि आय एम शुअर की आपले सगळे मित्रमैत्रिणी जे
या क्षेत्रात याचा विचार करतायत किंवा ऑलरेडी या क्षेत्रात आहेत त्यांना तुझ्या या गप्पांमधनं नक्की काही ना काहीतरी छान इन्साइट्स मिळालेले असतील. हो, धन्यवाद प्रीती आणि ऑल इंडिया रेडिओ मला हा वेळ ह्या क्षेत्राविषयी मला बोलायला संधी दिल्याबद्दल. खूप दिवसा मी याच्यावर एक लेख पण लिहिला होता फेसबुकला की मला या गोष्टी मांडायच्या होत्या आणि ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातून त्या गोष्टी जास्त लोकांपर्यंत पोहोचल हे चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी पण आणि या क्षेत्रात जे मुलं करतात त्यांच्यासाठी. येस, डेफिनेटली विजय. थँक्यू व्हेरी मच. तू जी स्पर्धा परीक्षा देतोयस त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तू ऑलरेडी मेन्स दिली आहेस त्याच्यामुळे तुझे चान्सेस ब्राईट आहेत असं आपण नक्कीच म्हणू शकतो. हो, धन्यवाद प्रीती. येस, ऑल द बेस्ट. तर आजच्या या गप्पा आपण इथेच थांबवणार आहोत. आज आपल्यासोबत होता आपला मित्र विजय रहाणे ज्यांनी स्पर्धा परीक्षांची वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडली. यानंतर आपण जाणार आहोत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे. हा सेगमेंट आपण तुषारकडनं ऐकणार आहोत. धन्यवाद. नमस्कार, तुम्ही ऐकताय यशोदर्पण युववाणी कार्यक्रमात. आताच आपण ऐकलीत प्रीतीने विजय रहाणे सरांसोबत केलेली चर्चा. नक्कीच या स्पर्धेतून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षांकडे वळू पाहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना दिशा मिळाली असेल. तुम्हाला याबद्दल निर्णय घेण्यासाठी ही चर्चा नक्कीच फायद्याची ठरेल असं मला वाटतं. यानंतर यशोदर्पणमध्ये आपण वळणार आहोत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींकडे. उत्तम व्याघ्र संवर्धनासाठी भारतातल्या 14 व्याघ्र प्रकल्पांना जागतिक CATS हा दर्जा बहाल करण्यात आलाय. वाघांचं उत्तम प्रकारे संरक्षण आणि संवर्धन केल्याबद्दल भारतातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पासोबत भारतातल्या इतर 13 व्याघ्र प्रकल्पांना जागतिक संवर्धन निश्चिती किंवा व्याघ्र दर्जा म्हणजेच ग्लोबल कन्झर्वेशन ॲश्युर्ड और टायगर स्टँडर्ड्स अशी मान्यता मिळाली आहे. ज्या 14 व्याघ्र संवर्धन प्रकल्पांना हा दर्जा मिळालाय त्यांची नावं अशी आहेत: आसाममधला मानस व्याघ्र प्रकल्प, मध्य प्रदेशातला सातपुडा, महाराष्ट्रातलं पेंच व्याघ्र प्रकल्प, बिहारमधला वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प, उत्तर प्रदेशातला दुधवा हा व्याघ्र प्रकल्प, पश्चिम बंगालमधला सुंदरबन, केरळमधला पारंबीकुलम, कर्नाटकातलं बंदीपूर व्याघ्र प्रकल्प आणि तमिळनाडूमधील मधुमलाई आणि अन्नामलाई व्याघ्र प्रकल्प. या 14 व्याघ्र प्रकल्पांना हा जो दर्जा मिळालेला आहे जागतिक संवर्धन निश्चिती किंवा व्याघ्र दर्जा, याविषयी थोडक्यात माहिती पाहूयात. CA किंवा TS या संज्ञा मान्यता किंवा दर्जा निश्चित करण्यासाठीचं साधन म्हणून वापरल्या जातात. या संज्ञा वापरण्यासाठी व्याघ्र अस्तित्व असलेल्या देशांच्या जागतिक संघटनेनं म्हणजेच टायगर रेंज कंट्रीजनं ही मंजुरी दिली आहे आणि हे निकष व्याघ्र तसंच संरक्षित प्रदेशांच्या तज्ज्ञांनी ठरवलेले आहेत. 2013 साली या दर्जाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यानुसार व्याघ्र प्रजाती म्हणजेच मार्जार कुळ यांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठीचा किमान दर्जा निश्चित करण्यात आलाय. तसंच त्या संबंधित संवर्धन क्षेत्रात हा दर्जा सांभाळला जातोय की नाही याचं मूल्यांकन देखील केलं जातं. यामध्ये निकष असे आहेत की ज्या अंतर्गत व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणारे व्यवस्थापन संवर्धनासाठी पूरक आहेत की नाहीत हे तपासलं जातं. व्याघ्र संवर्धनासाठी जागतिक व्याघ्र दिन पाळला जातो. दरवर्षी 29 जुलै या दिवशी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा करतात. 2021 म्हणजेच यावर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसाची संकल्पना होती. त्यांचे अस्तित्व आपल्या हातात आहे म्हणजेच देअर सर्व्हायव्हल इज इन अवर हँड्स. व्याघ्र संवर्धनाबाबत भारताची स्थिती कशी आहे ते पाहूयात. भारत जगातल्या तब्बल 70% वाघांचं निवासस्थान आहे. भारतात 18 राज्यात पसरलेले 11 व्याघ्र राखीव क्षेत्र आहेत आणि 2018 साली झालेल्या व्याघ्र गणनेत वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचं आढळून आलं. भारतानं व्याघ्र संवर्धनाबाबत सेंट पीटरबर्ग डिक्लेरेशन म्हणजेच सेंट पीटरबर्ग घोषणापत्रानुसार निश्चित करण्यात आलेले काही उद्दिष्ट आहेत. ही उद्दिष्ट 4 वर्षे आधीच पूर्ण केली आहेत आणि यासाठी महत्वपूर्ण योगदान असलेल्या उत्तम व्याघ्र संवर्धनासाठीच्या भारतातल्या 14 व्याघ्र प्रकल्पांना जागतिक दर्जा बहाल करण्यात आलाय. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींमध्ये यानंतर पाहूयात टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं केलेल्या कामगिरीबद्दल. टोकियो ऑलिम्पिक्स 2020 मध्ये भारतानं आतापर्यंत म्हणजेच आता मी जेव्हा रेकॉर्ड करतोय शनिवारी 7 ऑगस्ट पर्यंत तब्बल 6 पदकं आपल्या नावावर केली आहेत, ज्यामध्ये 2 सिल्वर म्हणजेच रौप्य पदकं आणि 4 ब्रॉन्झ म्हणजेच कांस्य पदकं आहेत. भारतासाठी पहिलं रौप्य पदक मिळवून दिलं मीराबाई चानू यांनी. त्यांनी 49 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग या प्रकारात हे रौप्य पदक मिळवलं. या प्रकारात चीनच्या होऊ झिवुई हिनं सुवर्ण पदक पटकावलं. भारताच्या पदकांच्या यादीमध्ये दुसरं पदक पटकावलं PV सिंधू यांनी. टोकियो ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू PV सिंधूनं महिला एकेरी कांस्य पदकासाठीच्या सामन्यात चीनच्या बिंग जियाओचा पराभव केला. टोकियो ऑलिम्पिकमधलं भारताचं हे दुसरं पदक होतं. सलग 2 ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळवणारी सिंधू ही भारतातील पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे.
तर कुस्तीपटू सुशील कुमार नंतर दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. यापूर्वी 2016च्या रिओ ऑलिम्पिक्समध्ये सिंधूनं रौप्य पदक जिंकलं होतं. सुशील कुमारनं 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक आणि 2012मध्ये लंडन ऑलिम्पिक्समध्ये रौप्य पदक पटकावलं होतं. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक मिळवून दिलं भारतीय बॉक्सर लवलीना बोर्गोहेन हिनं. विशेष म्हणजे लवलीनानं पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळताना हे कांस्य पदक पटकावलंय. 27 जुलै रोजी टोकियो ऑलिम्पिकमध्ये 69 किलो वजनी गटात लवलीनानं पहिल्या सामन्यात जर्मनीच्या अनुभवी नेडिन एपेड्सचा 3-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यानंतर 30 जुलैला उपांत्यपूर्व फेरीत लवलीनानं चायनीज तपेईच्या नियन चीन चेनचा 4-1 असा पराभव केला आणि ऑलिम्पिकमध्ये पदक निश्चित केलं. परंतु 4 ऑगस्ट रोजी झालेल्या उपांत्य फेरीत लवलीनाचा तुर्कीच्या जागतिक नंबर 1 बॉक्सर बुसेनाज सुरमेलेनीनं 5-0 असा पराभव केला आणि लवलीनाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. भारताला ऑलिम्पिक खेळात पदक मिळवून देणारी लवलीना तिसरी बॉक्सर असून मेरी कॉम नंतर ती दुसरी महिला बॉक्सर आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला 4थं पदक मिळालं. हॉकीमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघानं जर्मनीचा पराभव करत कांस्य पदक जिंकलं. जर्मनी विरुद्ध खेळलेल्या या सामन्यात टीम इंडियानं 5-4च्या स्कोर लाईनसह हा सामना जिंकला. ऑलिम्पिकमध्ये तब्बल 41 वर्षांनंतर भारतीय संघाला हॉकीमध्ये पदक मिळालंय. भारतानं 1980 साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये शेवटचं सुवर्ण पदक जिंकलं होतं, तर 1972 मध्ये म्युनिक ऑलिम्पिकमध्ये शेवटचं कांस्य पदक पटकावलं होतं. यानंतर भारताच्या पदकांच्या यादीमध्ये 5वं पदक मिळवून दिलं कुस्तीपटू रविकुमार दहिया यांनी. पुरुष 57 किलो वजनी गटात रविकुमार दहिया यांनी रौप्य पदक पटकावलं. यानंतर भारताच्या पदकांच्या यादीमध्ये 6वं पदक, जे की कुस्तीमधलं दुसरं पदक आहे, भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी टोकियो ऑलिम्पिक्समध्ये ब्रॉन्झ म्हणजेच कांस्य पदक पटकावलंय. या पदकासह भारतानं आपलाच ऑलिम्पिकचा इतिहास मोडीत काढलाय. यापूर्वी 2012च्या लंडन ऑलिम्पिक्समध्ये भारतानं 6 मेडल मिळवले होते, ज्यामध्ये 2 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ मेडल भारतीय खेळाडूंनी जिंकले होते. कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी कांस्य पदकाच्या सामन्यामध्ये कझाकस्तानच्या दौलत नियाझबेकोव या खेळाडूला 8-0 हरवलं. या 6 पदकांच्या कमाईनंतर भारत आता 7व्या पदकाच्या प्रतीक्षेत आहे, जे की सुवर्ण पदक असणार आहे. भारतीय ॲथलेट नीरज चोप्रा यांनी 2 राऊंड पूर्ण केले आहेत आणि 3ऱ्या राऊंडच्या विजयासाठी सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. हे अपडेट्स मी देतोय ते 7 ऑगस्ट म्हणजे शनिवारचे आहेत. नीरज चोप्रा यांनी जर हे पदक पटकावलं तर भारत स्वतःच 2 विक्रम तयार करेल. पहिला विक्रम असेल भारताचं हे पहिलंच ॲथलेटमधलं पदक असेल आणि दुसरा विक्रम म्हणजे मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे भारताची ऑलिम्पिकमधली आतापर्यंतची सर्वात उत्तम खेळी असेल. चला, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्याला इथे थांबावं लागतंय. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही नेहमी वाट पाहत असतो, त्यामुळे आजचा युववाणी कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. संपर्कासाठी आमचा ईमेल आयडी आहे dutyroomahmednagar@gmail.com. यासोबतच आकाशवाणी इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर सुद्धा आहे @AIR अहमदनगर या नावानं. आम्ही होतो तुमच्यासोबत. मी प्रीती आणि मी तुषार. पुन्हा लवकरच भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र. नमस्कार. बाय. सायोनारा.